नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. महानगरपालिका निवडणुकाच्या धामधुमीत वेळ काढून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्रामदैवत असणाऱ्या साताऱ्याच्या दरेगावातील श्री उत्तेश्वर यात्रेला हजेरी लावली आहे. शिंदेंनी कुटुंबासह शंभू महादेवाच्या चरणी माथा टेकत दर्शन घेतलंय. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोली येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं उद्घाटन पार पडलंय. हा उद्घाटन सोहळा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते. उपस्थितांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली आहे. पुण्याच्या भोर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. भाजप नेते संग्राम थोपटे आणि भाजपाच्या तालुकाध्यक्षांच्या नेतृत्वात इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्यात. या दरम्यान जवळपास 100 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मालेगावच्या चांदवडमध्ये सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेसह शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यानं धोक्याची चादर पांघरलेलं दृश्य पाहायला मिळालंय. या धोक्यामुळे बळीराजा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या बदलत्या वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावतीये. गेल्या काही महिन्यांपूर्वी सतत झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसतोय. ऊसाची वाढ थांबली असतानाच अनेक ऊसांना तुरे आल्याचं चित्र येवल्यातील पश्चिम भागात दिसतंय. त्यामुळे ऊसातील साखर उतारा कमी होण्याची शक्यता असून उत्पादनात मोठी घट होणार आहे. या परिस्थितीमुळे ऊस उत्पादक शेतकरी अक्षरशः संकटात सापडलाय. मनसे विद्यार्थी सेनेचे सोलापूर शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरणातील आरोपींना तळबीड पोलिसांनी तासवडे टोल नाक्यावर सापळा रचत अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या 4ही संशयित आरोपींना पुढील तपासासाठी सोलापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. नाशिकच्या मालेगावमध्ये 2 देशी पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसांसह स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. महापालिका निवडणुकीत दहशत माजवण्यासाठी ही गुंड शहरात आल्याची माहिती आहे. या आरोपींवर विविध गुन्हे दाखल असून स्थानिक गुन्हे शाखा आणि किल्ला पोलिसांनी सापळा रचत ही संयुक्त कारवाई केली आहे. पुण्याच्या चाकणमध्ये पिसाळलेल्या श्वानाने एकूण 27 नागरिकांचा चावा घेतलाय. यावेळी जखमींवर चाकणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये हळद व्यापाराची 15 लाखांच्या जवळपास फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. गुजरात राज्यातील 3 हळद व्यापाऱ्यांनी 27 टन हळद खरेदी करून उर्वरित रक्कम न देता पोते घेऊन पलायन केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. या प्रकरणी 3 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय. पुण्याच्या खराडी परिसरात काँग्रेसची पदयात्रा सुरू असताना एका व्यक्तीस अचानक हृदयविकाराचा झटका आलाय. यावेळी पोलीस स्टेशनचे मार्शल पोलीस शिपाई यांनी तातडीने CPR दिला आणि रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या वेळेवर आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे संबंधित व्यक्तीचे प्राण वाचलेत. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.